चैत्र अमावस्या हिंदू धर्मामध्ये हा दिवस अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. कारण हा काळ असा असतो जेव्हा जुन्या नकारात्मक ऊर्जेचा अंत होतो आणि नव्या शुभ गोष्टींची सुरुवात होते. असं म्हणतात की चैत्र अमावस्येनंतर काही लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात. जिथे अडथळे होते तिथे मार्ग सापडू लागतो. जिथे पैसा अडकला होता तिथे हळूहळू धनप्रवाह सुरू होतो. या वर्षीची चैत्र अमावस्या काही राशींसाठी खूप मोठं भाग्य घेऊन येत आहे असं म्हटलं जातं. काही राशीवरती माता लक्ष्मीची विशेष कृपा होण्याचे संकेत आहेत आणि म्हणून या राशीच्या लोकांना अचानक मोठे आर्थिक लाभ, नवीन संधी आणि आयुष्यात प्रगतीचे दरवाजे उघडताना दिसू शकतात. आता त्या भाग्यवान राशी कुठल्या? तर पहिली राशी आहे वृषभ राशी. या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत ठरू शकतो. जुने अडकलेले पैसे लवकर मिळण्याची शक्यता आहे आणि कमाईचे नवीन मार्ग देखील दिसू शकतात. दुसरी म्हणजे सिंह राशी. या राशीच्या लोकांना अचानक एखादी मोठी संधी मिळू शकते जी त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा देऊ शकते आणि त्यातून मोठा आर्थिक फायदा त्यांना होऊ शकतो. तिसरी आहे वृश्चिक राशी. या राशीच्या लोकांवरती लक्ष्मी कृपा वाढवण्याचे संकेत आहेत. घरात सुख समृद्धी वाढू शकते आणि मानसिक समाधान देखील मिळू शकतं. चौथी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती दिसू शकते. नवीन कामांची सुरुवात आणि आर्थिक स्थिरता मिळण्याचे संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. अचानक धनलाभ, भाग्यवृद्धी आणि चांगल्या बातम्या मिळू शकतात. चैत्र अमावस्येनंतर या राशींच्या आयुष्यात हळूहळू पण ठोस बदल दिसू लागतील. नकारात्मकता कमी होईल आणि यश, पैसा, समाधान यांचा अनुभव येऊ शकतो. पण एक गोष्ट महत्त्वाची, फक्त राशी भविष्यावर अवलंबून न राहता तुमची मेहनत, सातत्य आणि सकारात्मक विचार हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. धार्मिक श्रद्धा आणि योग्य कृती यांचा संगम झाला तर खऱ्या अर्थाने यश मिळतं. जर तुमची रास या 5 राशींमध्ये असेल तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा आणि स्वामीवरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.